नमस्कार, मी प्राध्यापक राजेंद्र सोनवणे आपल्या साईराजे पुरुष हॉलिडेच्या वतीने आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 100 मॅनेजरपदी नियुक्ती करत आहे. त्या अनुषंगाने आपल्याशी मी संवाद करत आहे. पूर्णपणे महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये आणि जगामध्ये आपल्याला पर्यटन हा उद्योग इतका सुंदर आणि चांगला आहे व्यवसाय म्हणून. तर IT-मध्ये जसं या ठिकाणी आपलं उत्पन्न साधन आहे, तशा प्रकारे IT क्षेत्रासारखं पर्यटन क्षेत्रसुद्धा आहे. तर या 100 आपण जे मॅनेजर नियुक्त करणार आहे, संपूर्ण महाराष्ट्रातून कोणत्या जिल्ह्यात जिथं राहता, आपण तालुक्यात राहता, गावात राहता, त्या ठिकाणावरून तुम्हाला हा व्यवसाय सुरू करता येईल. व्यवसाय सुरू करण्यासाठी आपण सगळ्यांना सांगितलं की कमीत कमी आपल्याला 25,000 रुपयाचं या ठिकाणी महिन्याला मासिक वेतन मिळणार आहे, मानधन मिळणार आहे. तर हे मिळणार कसं याचं थोडंसं प्लॅनिंग तुम्हाला समजून सांगतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपल्याला काय काम करायचं. साधारणतः आपण कामाला गेल्यानंतर सकाळी 10 ते संध्याकाळी 5 पर्यंत आपण काम करतो, तरी आपल्याला 10 ते 12 किंवा 15,000च्या वर आपल्याला सॅलरी मिळत नाही. याचा अर्थ आपण काम करून सुद्धा आपल्याला समाधानकारक अशा प्रकारचं वेतन मिळत नाही. परंतु या क्षेत्रामध्ये वेगळी संधी असल्यामुळे या क्षेत्रामध्ये तुम्हाला कमीत कमी 25,000 या ठिकाणी आपण या संस्थेच्या वतीने साईराजे टूर हॉलिडेच्या वतीने मानधन देणार आहे. आणि त्यासाठी पोस्ट देणार आहे मॅनेजर. तर किमान उमेदवार हा 12वी आणि ग्रॅज्युएशन असावा किंवा त्याला अनुभव असावा आणि बोलण्याचं कौशल्य असावं, अशा प्रकारची माफक अपेक्षा आहे. त्याच्यामध्ये महिला आणि पुरुष दोन्ही काम करू शकतात. वयाची मर्यादा मात्र 50च्या आत आहे. 50च्या वरील आपल्याला या ठिकाणी उमेदवार आपण घेणार नाही. तर काय करायचे की सकाळी आपण जेव्हा सकाळी निघणार आहोत कामासाठी, तशा प्रकारे आपल्यासुद्धा मॅनेजरच्या ट्रेनिंगमध्ये किंवा मॅनेजरच्या पोस्टसाठी काम करताना सकाळी आपण 10ला निघायचे आणि दुपारी जसं या ठिकाणी 1 वाजता लंच ब्रेक होतो, तर सकाळी 10 ते 1 आपण सकाळी साधारणतः 5 कार्यालयांना भेट द्यायची. आपलं ब्रोशर जे आहे त्या संबंधित कार्यालयामध्ये द्यायचे. त्यांना सांगायचं आपल्याला कुठं जायचं असेल तर हे आमचं ब्रोशर आहे, याच्यामध्ये एखादी तुम्ही कोणती टूर तुम्ही निवड करू शकता आणि निवड केल्यानंतर तुम्हाला आम्ही पूर्णपणे सगळ्या फॅसिलिटी देऊन उत्तम प्रकारे टूर सक्सेस करू. आता पहिल्या सकाळच्या सत्रामध्ये 5 लोकांना तुम्ही कार्यालयाला भेटायचे. त्यानंतर मध्ये ब्रेक घेऊ शकता, तुम्ही लंच ब्रेक नसेल तर तुम्ही नंतर घेऊ शकता. आणि दुपारी 2 ते साधारणतः 6 पर्यंत कार्यालय चालू असतात. तर या वेळेमध्ये सुद्धा तुम्ही फक्त 5 कार्यालयांना भेट द्यायची. म्हणजे सकाळी 5 कार्यालय, संध्याकाळी 5 कार्यालय, असे दिवसभरामध्ये कमीत कमी 10 कार्यालयांना कंपल्सरी भेट देणे आवश्यक आहे. समजा एखाद्या बँकेत गेला तुम्ही, त्या बँकेमध्ये साधारणतः 10 तरी कर्मचारी असतात. पोस्टामध्ये गेला, पतसंस्थेत गेला, कार्यालयामध्ये गेला, शाळेमध्ये गेला, ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला ऑफिसेस दिसतात त्या ठिकाणी तुम्ही गेला तर एका कार्यालयामध्ये किमान 10 कर्मचारी असतात. तर त्या 10 कर्मचाऱ्यांना फक्त आपलं ब्रोशर द्यायचं आणि त्यांना आपल्या संस्थेच्या कामाची माहिती द्यायची. एवढंच करायचं काम, बाकी आपल्याला काय करायचं नाही. बघा, साधारणतः उद्देश असा आहे माझा की सकाळी एका कार्यालयामध्ये जर तुम्हाला 10 लोक भेटली तर दिवसभराच्या अर्ध्या कार्यालयामध्ये दुपारपर्यंत 50 लोक भेटतील आणि दुपारच्या सत्रानंतर 50, असे रोजचे तुम्ही 100 लोकांना माहिती पोहोचवणार. समजा 30 दिवस तुम्ही काम केले तर 3,000 लोक तुम्हाला भेटणार आहेत. 3,000तलं 50% काम झालं, 1,500 लोक तुम्हाला संपर्कात येतील. आणि 1,500मध्ये तुम्हाला जर 10% म्हटले तरी तुम्हाला 150 लोक या ठिकाणी पॉझिटिव्ह भेटतील. मी मला 150 लोक नाही तर अजून आपण 50% धरूया, 50% लोकच तुम्हाला पॉझिटिव्ह रिझल्ट देतील. म्हणजे साधारणतः तुम्हाला जर 50 लोक कन्वर्ट झाली, 50 लोक महिन्यामध्ये जरी कन्वर्ट झाली तरी तुम्हाला संस्था 25,000 रुपये पगार देणार आहे. 25,000 रुपये कसा पगार असणार आहे, तर एक व्यक्ती जरी बुकिंग झालं तर त्या व्यक्तीमागे आपले 500 रुपये तुम्हाला असणार आहे. समजा एका कुटुंबातले 5 लोक जातात, 6 लोक जातात, 10 लोक जातात, म्हणजे एका ठिकाणी तुम्हाला कमीत कमी एका कुटुंबातून 10 लोक म्हणजे सहज भेटू शकतात. अशा प्रकारे प्रामाणिकपणे, निस्वार्थपणे आपल्याला ताकदीने हे काम करायचे आणि काम दुसरं काही नाहीये. लाज वाटणाऱ्या माणसांनी काम करायची गरज नाही. ज्यांना कमीपणा वाटतो त्यांनी आपल्या या ठिकाणी संस्थेमध्ये काम करू नये. पण ज्यांना कामाची गरज आहे, कामाची लाज वाटत नाही, किंवा या ठिकाणी ज्यांना कामाची आवड आहे, जुनीन आहे, ज्यांना पैसे कमायचे, अशा युवकांनी या आपल्या मॅनेजरपदी नियुक्ती व्हायची. तुम्हाला आय कार्ड दिले जाईल, तुम्हाला सर्व स्टेशनरी जे मटेरियल दिले जाईल. अशा प्रकारे सर्व सुविधा संस्थेकडनं जातील. तुम्ही फक्त आपल्या ओळखीच्या गावातल्या, खेड्यातल्या, तालुक्यातल्या, जिल्ह्यातल्या, शहरातल्या सगळ्या ठिकाणी जेवढी लोक ओळखीचे
त्यांना जाऊन फक्त भेटी देणे आणि आपल्या संस्थेची माहिती देणे. साधारणतः आपल्याला 50 लोक कमीत कमी या ठिकाणी महिन्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी कन्वर्ट करायचे. आणि तुम्ही जर 50 लोक कन्वर्ट केले तर 50 गुणिले 500 म्हणजे तुम्हाला 25 रुपये मिळणार आहे. परंतु तुम्ही अजून जास्त केले, 50 केले तर संस्था तुम्हाला 15,000 रुपयाचा बोनस देणार आहे. म्हणजे साधारणतः तुम्हाला महिन्याला 35,000 रुपये पगार. फक्त साहेबासारखं फिरायचं आणि आपलं बोलण्याचं कौशल्य लोकांपर्यंत पोहोचवायचं. एकदम साधं सिंपल असं काम आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी आपल्या ग्रुपवर संपर्क करा. माझा नंबर आहे 9657 97 93733465 या नंबरवर संपर्क करा. ज्यांना काही अडचण असेल त्यांनी माझी संवाद करा आणि या कामाला लगेच सुरुवात करा. नियुक्ती तुमची लगेचच दिली जाईल आणि लगेचच तुम्हाला कामास दिली जाईल. आणि प्रत्येक महिन्याच्या तुम्हाला 15 तारखेला 10 तारखेला तुमचा पगार हा दिला जाईल. आपल्याला या ठिकाणी पोस्ट दिली जाणार आहे. या ठिकाणी संस्थेचे मॅनेजरपदी तुम्हाला त्या संबंधित आय कार्ड पण दिलं जाईल, तुम्हाला कोणी अडू नये म्हणून. आणि सर्व स्टेशनरी मटेरियल तुम्हाला देणार आहे. तुमचं काम काय आहे? फक्त आपल्या ओळखीच्या लोकांना भेटायचं. कमीत कमी 3,000 लोकांना आपण या ठिकाणी महिन्याभरामध्ये भेटायचे. कसं कौशल्य आत्मसात करायचं, कसं भेटायचं हे तुमचं काम आहे. वेळेचं बंधन नाही, केव्हाही तुम्ही काम करू शकता. परंतु ज्या ठिकाणी तुम्ही कार्यालयात भेट देणार आहात तर कामाचे प्रोसेस असे असेल की समजा तुम्ही पोस्टात गेला, कर्मचाऱ्यांना भेटला तर तिथला सेल्फी काढायचा की आता आम्ही या ठिकाणी पोस्टामध्ये भेटलो. तुम्ही बँकेत गेला तर ज्या ठिकाणी व्हिजिट देणार त्या व्हिजिटच्या कार्यालयाचा फोटो आपल्याला पाठवणे आवश्यक आहे. अशा पद्धतीने तुम्ही सर्वांनी कामाला सुरुवात करा आणि आपल्याला कमीत कमी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी आणि चांगले यश मिळण्यासाठी तुम्ही या ठिकाणी मॅनेजरपदी पोस्ट तुम्हाला नियुक्त करत आहे. तर साईराजे टूर्स हॉलिडे पुणे आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे. 100 मॅनेजर आपल्या सगळ्या जिल्ह्यात महाराष्ट्रातील. चला, हे या ठिकाणी तुम्हाला ट्रेनिंगचा प्रोग्राम हा समजला असेल तर आजच जॉईनिंग व्हा. तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. सायलेंट हॉलिडे. चला जग फिरायला. पुन्हा एकदा हॅपी बजेट ट्रिप, हॅपी ट्रिप बजेट ट्रिप. चला फिरायला, जग बघायला. हे आपल्या स्लोगन आहे. या स्लोगनमध्ये सगळ्यांनी काम करा. आणि पर्यटन क्षेत्र इतकं मोठं आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला कामाची खूप संधी आहे. धन्यवाद. आभारी आहे.